ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा. सावंतवाडीजवळ आरोस नावाचे गाव आहे. तिथे नारळी पोफळीच्या बागा आहेत. 1860 साली भाऊबंदकीमध्ये गणेश भटाने खोटा पुरावा देऊन सखाराम भटाची जमीन, शेतीवाडी, बागा ताब्यात घेतल्या. सखाराम भट मरताना म्हणाला, "अरे, माझ्या बागेतल्या नारळाचं पाणी तरी माझ्या तोंडात घाल." पण उर्मट गणेश भट धुंदीत होता. म्हणाला, "एक थेंबही मिळणार नाही." तर सखाराम भट तडफडून मेला. तो पिशाच्य झाला. पत्नी मुलाला मारून त्याने गणेश भटाचाही बळी घेतला. नंतर त्याच्या नातवाला त्रास देऊन त्याचाही बळी घेतला. त्याचा पुत्र गणपत त्यालाही त्रास देऊ लागला. तो पवनीत स्वामींना भेटायला आला, तर महाराजांनी त्याला वाडीत पिशाच्य परिहारक अनुष्ठान करायला सांगितले. पण अनुष्ठानात सर्वांगाला सूज आली आणि ते अपूर्ण राहिले. महाराज वाडीला आल्यावर पुन्हा विनंती केली. तेव्हा 3 लाख गायत्री जप आणि 49 पारायणे करायला सांगितली. तर पिशाच्याचा त्याच्या अंगात संचार झाला. म्हणाला, "महाराज, याची बाजू घेऊ नका. ह्याच्या पंजाने माझे सर्वस्व हरण केले आहे." तेव्हा महाराजांनी त्या पिशाच्याची समजूत काढली. म्हणाले, "वैर सोड आणि आता तूही ह्या योनीतून मुक्त हो." 5 ब्राह्मण घेऊन तो अनुष्ठान करेल. तर पिशाचे म्हणाले, "ब्राह्मण पोटार्थी असतात. याने स्वतः ते करावे." समाराधना झाली की त्याला मुक्ती मिळाली आणि त्यांच्या घराण्याची पीडा कायमची दूर झाली. कोरेगावचे वकील दाम्पत्य पुत्रेच्छेने गुरूंची सेवा करू लागले. त्यांना कन्या झाली. गोदावरी असे तिचे नाव ठेवले. पण तिला जननेंद्रियच नव्हतं. 9व्या वर्षी लग्न झालं. गोदावरीला वाटे की मी पुरुष आहे, पण कोणीच ऐकेना. तर ती स्वतः दवाखान्यात जाऊन शस्त्रक्रिया करून घेतली. ती पुरुष झाली. माहेरी परत आली. स्वामींकडे आली तर स्वामींनी त्याची मुंज केली. पुढे स्वामी कृपेने ह्या मुलाने उत्तम संसार केला. तो आयुष्यभर स्वामी भक्तीत लीन होता. दत्तशास्त्री साधले अक्कलकोट स्वामींचे भक्त होते. त्यांनी महाराजांना सोमयाग करायला परवानगी मागितली. स्वामी नाही म्हणाले. त्यात पशुहत्या असते. महाराज लोकांना अंगारा देत, तर साधले महाराजांना म्हणाले, "लोक वेडे आहेत. ते आपल्याकडची राख मागून नेतात. त्या राखेने काय होणार?" तर स्वामी महाराज शांतपणे म्हणाले, "आपण स्वामींचे भक्त आहात. ही राख नाही, अंगारा आहे. लोक श्रद्धेने तिचा वापर करतात. त्यांना गुण येतो." साधले नंतर बिराडी गेल्यावर त्यांना अचानक पोटशूळ उठला. औषधाने फरक पडेना. तेव्हा महाराजांना शरण आले. तर महाराज म्हणाले, "तुम्ही अंगारेची कुचेष्टा केली. त्याचा हा पोटशूळ आहे. आता क्षमा मागून अंगारा पोटात घ्या." त्याप्रमाणे केल्यावर ते सुखी झाले. वाडीत पुजाऱ्यांचे 4 फड होते. त्यात श्रीपाद हळबेंवर महाराजांचे विशेष प्रेम होते. ते सात्विक होते, पापभीरू होते, एकटेच होते. त्यांच्या मदतीला कोणी नव्हते. त्रिकाळ स्नानाने त्यांना सर्दी झाली. शिंका येऊ लागला. दत्त महाराजांच्या पूजेत व्यत्यय येऊ लागला. तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना गरम पाण्याची सवलत दिली. ते रोज गुरुचरित्राचा 1 अध्याय वाचूनच अन्नग्रहण करायचे. घरात कोणी आजारी पडलं तर तीर्थ आणि अंगारा द्यायचे. औषध घ्यायचे नाहीत. स्वामी महाराजांवर विश्वासून यावत जीवन त्यांनी आज्ञापालन केले. स्वामी महाराजांचे भाचे केशवराव सरवटे. घराण्यात पिशाच्य बाधा होती. मुले जगत नव्हती. चुलते पिशाच्य झाले होते. हा दत्तक होता, पण दत्तक विधान योग्य झाले नव्हते. पिशाच्याच्या मुक्तीसाठी महाराजांनी यथासांग त्रिपिंडी श्राद्ध करायला सांगितले. पण तो टाळाटाळ करत राहिला. त्याने मुलाची पत्रिका पुढे केली. सीतारामबुवांनी रदबदली केली. तेव्हा महाराजांनी पत्रिका दुरुस्त करून त्याला चांगले आयुष्य दिले.
पुढे 4 वर्षांनी हा भाचा गरुडेश्वरला आईला घेऊन आला. स्वामी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे त्याने श्राद्ध केले. त्या पिशाच्याला मुक्ती मिळाली. तर आईच्या हातावरची सूज ओसरली आणि मुलेही जगायला लागली. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरी ओम तत्सत.